आज आपण बनवणार आहोत पनीर घोटाळा सब्जी। यासाठी लागणार आहे तेल, त्यानंतर यामध्ये थोडंसं जिरं घालायचं, त्यानंतर यामध्ये कांदा लसणाची पेस्ट घालायची। गॅस थोडासा बारीकच ठेवायचा, कारण की आपले जे मसाले आहेत ते जळू नये। कांदा हा खरपूस लाल रंगाचा होईपर्यंत तळून घ्यायचा। हे बघा, तुम्ही पाहू शकता कांद्याला खरपूस असा रंग येतोय। कांद्याला खरपूस असा रंग आल्यानंतर यामध्ये 1 चमचा हळद टाकून घ्यायची। त्यानंतर यामध्ये टोमॅटोची पेस्ट टाकायची। टोमॅटोला तेल सोडेपर्यंत असं पूर्ण तळून घ्यायचं। हा बघा, टोमॅटोला कलर येतोय आणि तेल पण सुटतंय। त्यानंतर यामध्ये लाल तिखट घालायची, आपल्याला जेवढी पाहिजे तेवढी। त्यानंतर धनिया पावडर, त्यानंतर यामध्ये गरम मसाला किंवा सब्जी मसाला तुम्ही टाकू शकता। खमंग असा वास सुटलेला आहे। त्यानंतर चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे। त्यानंतर तुम्ही यात मलाई किंवा फ्रेश क्रीम देखील टाकू शकता। अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर तुम्ही यामध्ये अशी क्रश करून कसुरी मेथी टाकू शकता। त्यामुळे भाजीला खमंग असा वास आणि स्वाद येईल। अशा पद्धतीने परतून घ्या। त्यानंतर आपल्याला यामध्ये किसून घेतलेला पनीर मिक्स करायचा आहे। पनीर मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकायची, अशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकायची। तर यामध्ये किसून घेतलेला चीज ऍड करायचा। अशा पद्धतीने
सुरत फेमस स्ट्रीट फूड अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं। अशा पद्धतीने हे आपली पनीर घोटाळा सब्जी रेडी आहे। तुम्ही एकदा नक्की करून पहा आणि जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, कमेंट अँड सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।